आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, आजी आजोबांसाठी, नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे। बघा, तुमचं देखील वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा, आजी आजोबांचा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय 60 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। तुमचं जर का वय 60 वयापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर हे सरकारने सांगितलेली आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचे 5 मोठे निर्णय हे सरकारने घेतलेले आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि घोषणा करून टाकलेली आहे। ज्यांचे वय 60 वर्ष असेल तर 60 वर्षापेक्षा किंवा जास्त असेल तर त्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण 5 निर्णय सरकारने घेतलेले आहे। बघा, सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा मित्रांनो, आता गरजू नागरिकांसाठी जे काही या ठिकाणी पात्र आहेत, तर आता पात्र कोण कोण आहे? ज्यांचं वय 50 आहे, 50 वर्षापेक्षा जर का तुमचं वय जास्त असेल, 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहे। तुम्हाला घाबरायचं नाही, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत चला। आजी आजोबांसाठी ही योजना सरकारच्या माध्यमातून चालू करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की बघा, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या वाढीव आरोग्यासाठी किंवा त्यांना इथं दवाखान्याचे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता सरकारने महत्त्वपूर्ण 5 निर्णय घेतलेले आहे। ज्या 5 निर्णयातून तुम्हाला पैसे देखील मिळणार आहे, तुमचा फुकट सोयी होणार आहे, बसमध्ये सुद्धा तुम्ही फिरू शकणार आहे। म्हणजे सर्व सोयी तुमच्यासाठी आता सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहे। याचा लाभ कसा घ्यायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य उद्देश असणार आहे। बघा मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून सध्या चालवण्यामध्ये येत आहे। हे गेल्या जसं की किती काय वर्षापासून ज्येष्ठ नागरिक विचारत होते की आम्हाला कधी याचा लाभ मिळणार, कधी आम्हाला पेन्शन मिळणार वगैरे वगैरे। आता सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय बघा राज्य सरकारने घेतला। तो निर्णय कोणता असणार आहे तर चला आता आपण निर्णय बघूया। बघा, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यामध्ये आलेले आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयी तक्रारी आणि दवाखान्याच्या वाढलेल्या खर्चानुसार इथं तक्रारी आलेल्या आहे, तर सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सध्या घेतलेला आहे। बघा, वाढल्या वयानुसार शरीराची होणारी जी काही झीज आहे, त्यामुळे जसं की सर्व निराधार असणार आहे किंवा सर्व नागरिकांना असणार आहे, त्यांना मोठा त्रास होऊ लागलेला आहे। आता अनेक ज्येष्ठ नागरिकांना जसे की ओढाओढीच्या आता समोर देखील इथं जावं लागत आहे। याच पार्श्वभूमीवरती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव आता मंजूर करून दिलेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना इथं सन्मानाने इथं जगावं लागणार आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे। सर्व सोयी सुविधांचा लाभ त्यांना आता डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पेन्शनच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा मित्रांनो, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, सर्व काही अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे, कारण की सरकारने स्वतः यासाठी घोषणा करून टाकलेली आहे। तुम्हाला सर्व काही माहिती सांगतो, अप्लाय कसं करायचं, याच्या डिटेलमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे, सर्व काही माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो, परंतु पाहत चला शेवटपर्यंत। बघा, दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यासाठी आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, तर चला आता आपण त्यावरती वळूया की जे 5 निर्णय सरकारने घेतलेले आहे, ते 5 निर्णयाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर तेच आजचा मुख्य उद्देश असणार आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जर का 60 वर्ष पूर्ण तुमचं झालं असेल किंवा 50-60 वर्ष तुमचं पूर्ण झालं असेल तर सुमारे राज्यातील 93 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा अप्रत्यक्ष लाभ घेता येईल। कारण की बघा, असं आहे, सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे की मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभांपासून मुकावे लागणार आहे, असं सरकारने स्पष्टपर्यंत सांगितलेलं आहे। आणि सरकारने यासाठी काही तांत्रिक अडचणी, अटी शर्ती आणि सरकारने ज्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत त्याची पात्रता आपल्याला निकषांमध्ये, अटी शर्तींमध्ये पात्र होणं हे आपल्याला बसणे बंधनकारक असणार आहे। तर वेळ न घालवता आपण आता मुख्य उद्देश जाणून घेऊया, कारण की कुटुंबातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळाला पाहिजे। तर हा व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा, आता दर महिन्याला ही पेन्शन मिळणार आहे। बघा, दुसरा महिन्याचा आणि आनंदाचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। जर का तुम्ही श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे। ही योजनेमध्ये आता सरकारने बदल केलेला आहे।
1500 रुपये ऐवजी 2500 रुपये दरमहा आता सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. आयुष्यमान कार्ड जर का तुम्ही काढलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला आयुष्यमान काढून घ्यायचं आहे. आयुष्यमान कार्डने तुम्हाला 50 लाखापर्यंत मोफत उपचार हे दवाखान्यामध्ये मिळणार आहे. जर का तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी सरकारने सांगितलेली आहे. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. 60 वर्ष वयापेक्षा जर का तुमचं वय जास्त असेल तर बसचं कार्ड हे कार्ड तुम्हाला तुमच्यासाठी काढून घेणे अनिवार्य सरकारने केलेलं आहे. तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाऊन बसचं कार्ड तुम्हाला काढून घ्यायचं आहे, ज्याने तुम्हाला मोफत इथं जसं की प्रवास करता येणार आहे. त्याच्यानंतर जे सरकारने 3 निर्णय मी तुम्हाला सांगितले आणि महत्त्वपूर्ण निर्णय आणखी देखील सरकारने तुम्हाला सांगितलेले आहे. आणि जे अट सरकारने ठेवलेली आहे म्हणजे तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असायला पाहिजे आणि तुमचं उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला काढून ठेवायचं आहे. म्हणजे सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि आभा कार्ड सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे. पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला तुमचं रेडी ठेवायचं आहे. तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. तर सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता इथून पुढे सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. आणि आणखी महत्त्वपूर्ण म्हणजे ई श्रम कार्ड जर का तुम्ही काढलं नसेल तर सर्वांना आता इथून पुढे सर्वांच्या खात्यामध्ये सरकार आता पैसे टाकणार आहे. आधी पेन्शनच्या स्वरूपामध्ये आपल्याला 1000 ते 1500 रुपये मिळायचे, परंतु आता इथून पुढे 2500 रुपये दरमहा सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. शेतकरी वर्गात जर तुम्ही म्हणत असाल, शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने सांगितलेला आहे. तुम्हाला पेन्शन देखील सुरू राहणार आहे. कर्ज उचललं असेल तर ते कर्ज देखील तुमचं आता तुरंत माफ होणार आहे. 10 एकर 5 एकर जर का तुमच्याकडे जमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला सर्व काही लाभ मिळणार आहे. 2.5 लाखापेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. आता हे 14 जिल्ह्यातील काय तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातील हे सरकारने सुविधा सुरू केलेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचे आहे. बाकी आणखी काही नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.